अजिबात मला वाटत नाही, कारण ती अहंकारी पण याच्यासारखी खोनशी भेनशी नाही. जाणून बुजून कोणाच्या मागं लागल असं वाटत नाही की त्या पंकजाताई मुंडे त्या कोणाच्या मागं लागतील असं मला नाही वाटत. मला खरं सांगतो मी, मला वाटत नाही की लागल म्हणून. पण खत सुद्धा ही आहे, ही पण खरी, ही पण खोटी नाही. सगळ्या आमदारांचं, लोकांचं, कार्यकर्त्यांचं, मोठ्यांचं म्हणणं आहे की इनी याच्या पाहुण्याला सगळे कामं वाटले, वाटी देत किंवा निधी देत, किंवा हिच्यात पाहुणे येऊन भेटतात की तुम्हाला काम देत सांगू का, ते म्हणतात आमच्या डोक्यात झाकाले होते आम्हाला, आमदार आम्ही, पक्ष वाढवला आम्ही, आणि हे आम्हाला म्हणते द्यावा का. आम्ही जाऊ ना पालकमंत्र्याकडे, आम्ही मागू. ही लय मोठी खतखते, ही प्रचंड मोठी खतखते. फक्त निमित्त एखाद्या दिवस कलेक्टर झाला असं आणि कलेक्टरला बोलायचं आहे, ते आता पालकमंत्र्याला तर बोलता येई ना, मग बोला कलेक्टरला काढा झोडपून. त्या बिचारीचं घेण्यात येतं कुंभा केला मधी ढोसणी हाणून पडलेल्या की पालकमंत्र्यामुळेच आम्ही इकडे पडू शकतो, कारण पालकमंत्री इथं उभा राहणार नाही निवडणूक. पालकमंत्री तिकडे जाऊन उभा राहणार आहे मतदारसंघात. लोक कामं नाही केलं म्हणून आम्हाला पाडित ना. मग तुम्ही आम्हाला पाडायला आलात, आमची लोकात इमेज वाढवायला आलात पालकमंत्री म्हणून. इकडं तुम्ही इकडं आलात नेमकं कशाला? तुमचेच पाहुणरावड्याला कामं, आणि आम्ही आमदार मंत्री कशाला आहेत इथं? कशाला आहेत आम्ही आमदार खासदार मंत्री? बरं सत्तेतले आहेत ना आम्ही. ही लय मोठी खतखत आहे पालकमंत्र्याविषयी सगळ्या आमदारात आणि त्यांच्या कार्यकर्त्यात, अशी चर्चा माझ्या कानावरती आली. मी तुम्हाला आपल्या मोकळ्या मनाने सांगून टाकली, पण ते सत्य पण बोललो मी की मला वाटत नाही की त्या जालन्याच्या पालकमंत्री असे करू शकतात. कारण एक गोष्ट त्यांच्यात कोणाकोणाची सांगतो की त्यांच्यात अहंकार आहे, हे खरं आहे, परंतु त्याच्यासारखं